तर काल पाणी भरलं होतं आणि लिकेज तर झालेलं नाही आहे, म्हणजे एमसील कामी आलं बहुतेक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर जिमचा टाईम झाला आहे, आपण ब्लॅक कॉफी घेऊयात आणि जिमला निघूयात पटकन. भेटूयात जिमच्या नंतर. तर फायनली वर्कआउट डन झालेला आजचा. आज होतं चेस्ट आणि ट्रायसेप आणि जिम पण सगळी खाली झाली आहे. लवकरच येऊन गेला आज, बहुतेक उन्हामुळे पण कमी येत असतील सकाळी. काल संध्याकाळी आलो तुम्ही तर संध्याकाळी चांगली गर्दी होती, पण सकाळी थोडी कमी गर्दी आहे त्या मानाने. बघू आता उद्यापासून सकाळी लवकर यायचा ट्राय करू आपण आणखी. आता लंच टाईम झालेला आहे आणि जेवायला आहे भेंडीची भाजी आणि दही. चला जेवण करूयात. संध्याकाळचा टाईम चालू होतं, मस्त टरबूज खाऊ आणि काम पण चालू आहे, ते पण आवरून घेऊयात पटकन. संध्याकाळचा टाईम झाला आहे, लॉगआउट पण झालं आहे आणि घरात एवढं बोर होत होतं कारण की स्क्रीन टाईम खूप वेळ झाला होता. मला जरा वॉक करून यावं आणि खाली जे पार्किंग आहे, पार्किंगचा स्पेस खूप कमी आहे. स्टँड अलोन बिल्डिंग आहे, त्यामुळं मागच्या साईडला मी जात असतो वॉक करायला. सनसेट पण झाला आहे ऑलमोस्ट. एकदम छोटा सूर्य दिसतो आहे तिथं एकदम कोपऱ्यात. माझी 75ची सिरीज जेव्हा चालू होती तेव्हा बॅक साईडला जायचो मी कंटिन्यू वॉक करायला, कारण की खाली छोटी स्पेस आहे आणि तिथं म्हणजे प्रॉपर वॉक नाही करतात जास्त वेळ करायचा असेल तर. त्यामुळे मागच्या साईडला पूर्ण मोकळं पण आहे आणि मोठी सोसायटी पण आहे, तर त्या साईडला जातो आता वॉक करायला. तर हा तो रोड आहे जिथं मी 75 वॉक करायला यायचो. 75 तर कंप्लीट झालं नाही, बट त्यातले 24 दिवस मी रेग्युलर एकदम प्रॉपरली फॉलो केलं. पण नंतर नाईट शिफ्ट पण चालू झाली. नाईट शिफ्टमध्ये मग प्रॉपरली मॅनेज नाही झालं. 2 टाईम वर्कआउट जे करायचं होतं तिथं मिस झालं माझं आणि त्यानंतर मग शेवटी गिवअप केलं. सुरुवातीला मला वाटायचं एकदम इझी आहे, पण जसं जसं मी पुढे घेत गेलो, जसं जसं दिवस होत गेले तसं समजलं मला की किती टफ चॅलेंज आहे आणि का ह्याला 75 हार्ड म्हणतात. पण एक टाईम येईल त्यावेळेस आपण नक्की परत कंटिन्यू करूया ती सिरीज आणि कंप्लीट 75 हार्ड करूयात आपण त्यावेळेस. हे ते ठिकाण होतं जिथं गाय बांधलेली असायचे आणि रोज बघायचे मी वॉक करायला आलो की. कन्स्ट्रक्शन पण किती वाढलेत. मी जेव्हा वॉक करायला यायचो म्हणजे 2 महिन्याखालीच हे अर्ध्याच्या पण कमी कन्स्ट्रक्शन होतं. 2 महिन्यात एवढ्या वरपर्यंत गेलं पूर्ण सगळं. आणि इकडं भाजी मार्केट पण चालू झालं आता नवीन इकडं. डिनरचा टाइम झालेला आहे, जेवण करून घेऊयात आता. मी शेवटी धोकाच दिला. सकाळी वाटलं होतं एमसील कामी आलं, पण लिकेजच होतोय. आता हे सगळं पाणी फेकून द्यावं लागेल आणि ड्रमला काहीतरी यूज करावं लागेल दुसऱ्या जागेवर. नव्हतं का ते? काय झालं? पाल आली. हाकल ना मग, हाकल ना मग. कुठे आहे मित्रांनो? पाल आली घरात आणि एवढी मोठ्याने ओरडली आता ही. म्हणलं काय झालं, कुठे पाल? हा दिसली दिसली. पोरगी नवऱ्याला घाबरत नाही पण पालीला एक नंबर घाबरती पोरगी. ही पाल आहे. आता ह्याचा सगळ्यात मोठा टास्क हिला बाहेर काढत फिरावं लागेल आता मला. पालीचं पिल्लू तर पळून गेलं ह्याच्या मागं कुठं तरी. पण आपण परत उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.